हा नमस्कार बोला. साहेब, आज 23 जून आहे. पावसासंदर्भात काय अपडेट आहे आज? आज आहे 23 जून 2025. हो हो. सर्वप्रथम तुमच्या जालन्यापासूनच सुरुवात करू. बरं. आज जालना जिल्ह्यात दुपारच्या नंतर 3-4च्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा हो आणि नंतर काय होईल पावसाला सुरुवात होणार आहे. हो हो तिकडल्या म्हणजे भोकरदन सिल्लोड तिकडल्या भागामध्ये. हो हो आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज. हं, त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगरकडे पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्याकडे पडणार आहे, घाटाच्या खाली पडणार आहे, इकडं अकोल्याकडे पडणार आहे, वाशिमकडे, हिंगोलीकडं, हो त्याच्यानंतर अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे, नगर जिल्ह्यात देखील आहे आणि नाशिककडे तर खूपच आहे. हो म्हणजे आज काय होणार आहे, बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे. ज्यानं पेरणी केलेलं जीवदान भेटणार आहे. हो. तसं पण उद्याच्याला मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे, म्हणजे थोडं आणखीन वाढत जाणार आहे. मग ते पाऊस काय होणार, मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्याच जिल्ह्यात जाणार आहे. मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे, नंदुरबार, हो इकडं जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, हो. तसं जर अकोला, वाशिम, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, म्हणजे सगळीकडे उद्याच्याला मग जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडलेला दिसेल. म्हणजे ज्यानं पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे हे हो पाऊस. हो, बरोबर आहे. तसं जर काही भागात शेताची आता माल आहे छोटे ते सुकायला पण लागलेले आहे. म्हणजे जे कोरडवाहू शेती ज्यांची समजते त्यांच्या भागामध्ये. नाही. जिंचे सुकायले त्यांना पाऊस पडणार आहे, त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे. हो. तसं जर साहेब इकडं म्हणजे काल पाऊस पडला बरं का जालना जिल्ह्यामध्ये. नाही, काल मी म्हणत होतो ना 21ला आपण सांगितलं होतं 22ला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होईल, तर बऱ्याच ठिकाणी पडला ना. बरोबर. मी म्हणलं दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. एकदा सगळीकडे सध्या पावसाचं वातावरण नाही. हो. परंतु त्याच्यामध्ये असं झालं बघा, की समज आता आमच्या भोकरदन तालुक्यात काही गावांना पडला आणि काही गावं सुटले आणि म्हणजे गावाकडले गावं देखील सुटले आणि काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडला काल संध्याकाळी समज. तुम्हाला एक पहिल्यांदाच उन्हाळ्यामध्ये काय म्हणतो 15 मे ते 30 मे दरम्यान हो हो ज्या भागात जास्त पाऊस पडला तिथं जास्त पडते आणि ज्या गावाला पाऊस नाही पडला त्यांना सोडूनच देते. हो, नक्कीच तसंच झालं साहेब. म्हणजे आता आपल्याकडे तर पहिलंच पडले आपल्या भागामध्ये. आमच्या इकडे समजा भोकरदन तालुक्याच्या काही भागामध्ये, काही गावामध्ये त्या ठिकाणी परत पोड लागला आणि ज्या ठिकाणी समज पहिलं सोडले, ज्या अद्याप वाहिलं नाही, तर त्यांचं इच्छा आहे की समज आमच्या इकडे वाहून पाणी झालं पाहिजे, परंतु तिकडे अद्याप वाहून पाणी पडून लागलंय. नाही तिकडे नाही, सध्या तर येत नाही तिकडे ते पाऊस. साहेब पुढं 26-27. हे वारं काय होणार आहे 26 तारखेला बंद होणार आहे बघा. हो. तसं तुम्ही सांगेल प्रमाणे साहेब वाऱ्यामध्ये म्हणजे आता भरपूर प्रमाणात हे घट झाली म्हणा. तसं जर मागील जर कधी विचार केला 16-17च्या ज्या तारखा होत्या, त्याला इथला वारा पण साहेब अक्षरशः झाडं छोटे झाडं आहेत ते म्हणजे त्यांना भीती वाटते. जे बारीक झाडं खराब होण्याची भीती वाटते. एवढं वारं होतं शेतामध्ये. परंतु आता वाऱ्याची म्हणजे गती खूप कमी झाली पहिल्यापेक्षा. तरी एक तुम्हाला एक सांगू का, आता हे जळगाव जिल्हा आहे ना आता, हो हो स्टेट जो आहे सांगतो, जळगाव संभाजीनगर जिल्हा, हो हो हा असं जोडीने घेतो. बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, हो अकोला जिल्हा, वाशिम, हिंगोली, हो अमरावती, ह्या पट्ट्यात मात्र आता ना ह्या 4 दिवसाचा पाऊस जरा जास्त पडणार आहे. त्यांना मात्र लई फायदा होणार आहे. हो हो म्हणजे त्यांना जीवदान ठरणार आहे. भाग बदलत पडणार आहे पण येणारच आहे. हो. तसं जर अजून ज्यादा जर पिकांची काय अजून म्हणजे ज्या काही भागामध्ये अद्याप आवश्यकता नाही पावसाची म्हणजे भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला आहे पहिला देखील आणि मागील देखील आता लेटेस्ट मधल्या आणि 19 तारखेला पण त्या तारखेला पण भरपूर पाऊस झाला. फक्त हो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणले होते मागच्या अंदाज तुमचा एक व्हिडिओ देखील पाहिला होता 24 पासून परत पावसाची व्याप्ती वाढेल म्हणून त्या हिशोबाने वातावरण आता तरी गरमीची लेवल वाढून असं हो. वाटतं. 23 पासून थोडं वाढणार आधीच सांगितलं होतं ना, तर बघा ना तुम्ही वाढणार आहे. पण काय झालं, सर्वदूर पहिली गोष्ट सगळ्यांनी एक लक्षात घ्या, सर्वदूरचा सध्या पाऊस नाही. आज बघा बऱ्याच ठिकाणी म्हणजे 23ला खूप ठिकाणी म्हणजे जीवदान ठरणारा पाऊस आहे. हो. 24 26-27 कसं राहील साहेब थोडक्यात जूनच्या. त्याच्यानंतर 23च्या नंतर काय होणार आहे, वारं बंद झालं की लगेच मग काय होतं, इथं ऊन वाढणार. ऊन वाढल्याच्या नंतर परत एकदा ना मग 27 ते मग 2-3 जुलैच्या दरम्यान मग एकदा चांगलं वातावरण. त्याचा हिडिओ काय करू आपण परवा दिवशी देऊ हो त्याचा. नक्की. हे पाऊस पडू देणार आहे. मग हे पडल्याच्या नंतर त्याचा हिडिओ देऊ. हो हे तर पडणारच आहे. हो बरोबर.
तेच म्हणलं साहेब, कारण की आता 2-4 दिवस झाले ते तुमचा अंदाज शेअर करायला मागेल. अंदाज भरपूर लोकांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला, कारण की भरपूर ठिकाणी पाऊस झाला तर खूप शेतकऱ्यांचे आभार काय असतं. तर म्हणलं साहेबांचं नवीन एक अपडेट द्या म्हणलं.